हे आम्हाला तुम्ही शब्द काय, वाक्य काय, संस्कृती काय अजिबात शिकवू नका. हे सगळे भटके आहेत. दिल्लीचे मुंबई लुटायला निघालेले आहेत. त्याने काय आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला? काय आहे शब्द तो? मुंबई लुटली जाते, मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे. मराठी माणसाला इथून हाकललं जाण्याचं कारस्थान आहे. धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोनं वारसा यादीत टाकले. याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे. हे तुम्ही केलं, तुमचा काय संबंध आहे? किल्ले तुम्ही बांधले. बोला पुढे. मुंबई झालेली आहे काही जणांची. हे खरं आहे. सत्ताधारी काय बरं? ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत. सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का? मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केलं या लोकांनी. मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो. ही मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्राची राजधानी आहे. आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्यकर्ते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात. म्हणजे तोच अर्थ आहे. मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका. परिस्थितीवर बोला. धारावीच्या पुनर्वसनावर बोला. धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला. मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला. हे होत नाही ना, याचा अर्थ मुंबई तुमची बटीक आहे. मुंबईचा उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेश्या असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे. हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा महाराष्ट्राचा. दिल्लीची तजेलदार वेश्या आणि त्यातून आंदोलन झालं. कळलं? हे आम्हाला तुम्ही शब्द काय, वाक्य काय, संस्कृती काय अजिबात शिकवू नका. हे सगळे भटके आहेत. दिल्लीचे मुंबई लुटायला निघालेले आहेत. त्याने काय आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला? काय आहे शब्द तो? मुंबई लुटली जाते, मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे. मराठी माणसाला इथून हाकललं जाण्याचं कारस्थान आहे. धारावी त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोनं वारसा यादीत टाकले. याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे. हे तुम्ही केलं, तुमचा काय संबंध आहे? किल्ले तुम्ही बांधलेत.